हॅलो एव्हरीवन, माझं नाव अश्विनी आहे आणि मी न्यूझीलंडच्या ऑकलंड सिटीमध्ये राहते. मी इथे माझ्या फॅमिलीसोबत राहते आणि माझ्या फॅमिलीमध्ये माझे हस्बंड आहे, माझा 13 ओल्ड मुलगा आहे आणि आता 6 महिन्याआधी माझा भाऊ, त्याची वाईफ आणि त्याची मुलगी पण इथे आलेली आहे. सो आणि आम्हाला या घरात येऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. सो आम्ही डिसाईड केलं की आम्ही छानसा एक व्हिडिओ बनवू आमच्या घराचा आणि आमच्या फॅमिली, फ्रेंड्स आणि सगळ्यांवर शेअर करू. आणि ऑल्सो आम्ही विचार केला की आजपासून मी माझी यूट्यूबची जर्नी स्टार्ट करू. सो या मी तुम्हाला माझं घर दाखवते. सो हा एंट्रन्स आहे आमचा. आता खूप अंधार आहे बिकॉज आम्ही संध्याकाळी हा व्हिडिओ शूट करतोय. पण मी दिवसा जेव्हाही मला वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच बाहेरचा व्ह्यू दाखवेन कसा आहे. सो हा एंट्रन्स आहे. तिथेच वर आम्ही छान गणपती बाप्पा लावलेले आहेत. आमचे एक फ्रेंड होते, जेव्हा आम्ही इथे पूजा केली होती तेव्हा त्यांनी आम्हाला ते गिफ्ट दिलं होतं. सो आम्ही तिथे वरती छानसे गणपती बाप्पा लावलेले आहे. एक स्टोरेज युनिट आहे मस्त, त्याच्यामध्ये मी सगळे माझे क्रॉकरीज आणि ग्लासवेअर्स ठेवते आणि वरती इथे असे छोटे छोटे काही डेकोरेटिव्स लावलेत. मग इथे प्लांट्स आहेत. माझ्या घरात तुम्हाला प्लांट्स भरपूर दिसतील कारण की मला आवडतात प्लांट्स आणि थोडं लाईव्हलीनेस पण वाटतं, थोडं नॅचरल वस्तू घरात असल्या. सो हे वॉल हँगिंग्स आहेत. हे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत, पण छान दिसतात ग्रीन म्हणून मी ते ठेवलेत. इथे शिवाजी महाराज ठेवलेत. हे पीस लिलीचं प्लांट आहे. मराठीमध्ये ह्याला नागफणा म्हणतात. विंटरमध्ये तर येत नाही त्याला काही फ्लावर्स, पण समरमध्ये खूप छान फ्लावर्स येतात आणि ते लिटरली नागाच्या फणाच्या शेपचेच असतात. सो ते खूप छान दिसतात. मी समर आल्यावर नक्कीच दाखवेन तुम्हाला. मग इकडे छोटंसं फिश टँक आहे. माझ्या हजबंडला खूपच जास्ती क्रेज आहे ह्याचा. सो ही लुक्स आफ्टर दॅट. मग इथे थोडेसे पुढे आले की इथे पण असे छानसे वॉल हँगिंग्स लावलेत आणि थोडे थोडे डेकोरेटिव्ह पीसेस लावलेत. ही निमो फिश आहे, जी लहान मुलांची खूप फेवरेट असते आणि आम्ही एक एक्झिबिशनमधनं आणली होती ती फिश. ती खूप छान दिसते. मग हा छोटासा आमचा एक सिटिंग एरिया आहे. इथेच दिवसभर मुलं आणि आम्ही असतो जास्ती वेळ टाइम स्पेंड करत. बिकॉज तुम्ही थोडेसे इकडे याल तर इकडे आम्ही टी व्ही ठेवलेला आहे. मग हे आय थिंक इंडियामध्ये खूपशा लोकांना माहिती असेल, गजलक्ष्मी आहेत. सो त्याचं इम्पॉर्टन्स मी नक्कीच कधी सांगेन तुम्हाला. मग इकडे असेच छोटे छोटे वेगळे वेगळे डेकोरेटिव्ह पीसेस ठेवलेले आहेत. काही आम्हाला गिफ्ट दिलेले आहेत, काही आम्ही घेतलेले आहेत. हा माझा मुलगा आहे आर्यन, त्याच्या लहानपणीचे फोटो आहे आणि हा भाऊ आहे त्याचा कझिन आणि हा आमच्या दोघांचा एंगेजमेंटचा फोटो आहे. आणि मग तिकडनं इकडे आले की डायनिंग टेबल आहे आणि हा डायनिंग टेबल मार्बलचा आहे. सो एकदम रफ अँड टफ आहे, त्याला काहीच होऊ नाही शकत. आणि लहान मुलं असल्यामुळे बिलकुल ते खराबही नाही होणार म्हणून आम्ही हा असा एकदम मजबूत डायनिंग टेबल घेतलेला आहे. त्याच्याच वरती आम्ही परत शिवाजी महाराजांची पेंटिंग लावलेली आहे. ही पण आम्ही इंडियावरनं आणली होती आणि त्याच्यामध्ये मला माहिती नाही आहे व्हिडिओमध्ये ते तसं दिसतंय की नाही, त्याचा इफेक्ट येतोय की नाही, बट ते स्पार्कलिंग आहे, खूप शाईन आणि झिगझॅग करतं असं. ते थोडंसं स्पेशल शिवाजी महाराजचं पेंटिंग आहे. मग इथे आमचं गराज आहे. मी तुम्हाला तो एंट्रन्स दाखवला. युजली आम्ही तो एंट्रन्स यूज करत नाही, मोस्टली गराजमधनंच येतो. गराजमध्ये आत्ता थोडं काम चालू आहे म्हणजे, पण नंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि गराजच्या वर आम्ही अजून एक छोटंसं वॉल पीस लावलेलं आहे. ते पण आय थिंक आम्ही इथे खूप नवीन होम डेकोरेशनचं एक एक्झिबिशन टाईप्स निघालेलं.
तिकडनं मी ते आणलं होतं. मी घेतलं तेव्हा मला वाटलं की ते खूप छान दिसेल इथे, पण मग आता मला असं वाटतंय कदाचित मी दुसरे कलर घेतले असते तर थोडे जास्ती सूट केले असते. बिकॉज घर आमचं तुम्ही बघाल पूर्ण व्हाईट आहे. सो व्हाईटवर ते व्हाईट थोडंसं मला वेगळं वाटतं. बट आत्ता आम्ही ते ठेवलं आहे तिथेच. मग इथे आमचं हे फ्रीज आहे. हा किचन आयलंड म्हणतात. सो इझी आहे मुलांना फटाफट सकाळी सकाळी मॉर्निंगमध्ये हे आम्हाला खूप इझी पडतं. इकडे काही बनवलं की फटाफट त्यांना द्यायला. सो हे खूपच युजफुल आहे. बिकॉज किचन इतकं मोठं नाही आहे माझं, त्यामुळे हे तर खूपच मस्त आणि युजफुल वस्तू आहे माझी. सो आणि इकडे हे मायक्रोवेव्ह आहे जे वॉल माउंट केलेलं आहे. इथे मध्ये रेंज हुड असतं, चिमणी जी इथे मोस्टली घरांमध्ये इनबिल्ट मध्येच असते. सो तुम्हाला बाहेर काही दिसत नाही. आणि हे ओव्हन आहे जे गॅस स्टवच्या खाली अगेन अटॅच्ड आहे. सो ते आहे. आणि इथे मोस्टली तर भांडी माझे डिशवॉशरमध्ये जातात, पण कधी कधी असली जर एक्स्ट्रा आणि जर सुकवायसाठी मी इथे लावते. सो हे माझं एक छोटंसं छानसं किचन आहे आणि हे एंट्रन्समध्येच आहे. नवीन घर ऑकलँडमध्ये आता जी बनलेली आहेत ना ती सगळी ओपन किचनवाला प्लॅनची कन्सेप्ट आहे सगळी. सो एंट्रन्समध्ये आमचं किचन आहे आणि मग इथे असा हा छानसा आमचा लिव्हिंग एरिया आहे. मग इकडनं वरती गेलो की सगळे बेडरूम स्टार्ट होतात. अँड येस, इथे माझ्याकडे अजून एक छोटंसं फिश टँक आहे. त्याच्यामध्ये एक बीटा फिश ठेवलेली आहे. इंडियामध्ये त्याला फायटर फिश म्हणतात, पण इथे बेटा फिश म्हणतात. मग हे माझं अजून एक प्लांट, ते मनी प्लांट, इथे त्याला फोटोज म्हणतात. सो हे मनी प्लांट आहे आणि ते छान दोन्ही साईडनं फ्लश झालेलं आहे. या इथे अजून एक हे आर्टिफिशियल प्लांट आहे, बट अगेन हे छानसं व्हायब्रंट कलर मला दिसले होते ह्याच्यामध्ये. सो मी हे घेतलं होतं आणि ठेवलं इथे. बस हे छोटे छोटे असेच डेकॉर्स आहेत. मग इथे एक वॉश एरिया आहे, कॉमन बाथरूम आहे. इकडनं बाहेरचं व्ह्यू आता आय गेस तुम्हाला दिसणार नाही, अंधार आहे खूप म्हणून. जसं मी म्हटलं मी नक्कीच सकाळी तुम्हाला दाखवेन, बट थोडंसं तुम्ही बघू शकता. इकडे हे आमचं बॅकयार्ड आहे. छानसे असे 3 फ्रेम्स लावलेले आहेत, खूप अगेन ब्राईट कलर्स आहेत. मग हळूहळू वर आलं की इथे साईबाबांचा फोटो लावलेला आहे. हा पण आम्ही इंडियावरनं आणला होता. मी खूप रिसेंटलीच ह्यांना लावलेले आहे तिथे. मग इकडनं हळू थोडेसे अजून वर आले की इथे पेस्टल कलरचे फ्रेम्स लावलेले आहेत. मला अजून एक तिथे पण लावायला लागेल असं मला वाटतंय, बिकॉज थोडंसं अजून एक फ्रेम येऊ शकते तिथे असं वाटतंय. सो यावर अजून मग इथे माझं देवारा आहे. हे छोटंसं हे मी इथे येऊन घेतलेलं देवारा आहे. आणि हे देव मी थोड्या आय थिंक 1 वर्षाआधी, हे माझे इंडियाचे देव आहेत. सो त्यांना मी इकडे आणलंय. माझं इंडियामध्ये खूप मोठं देवारा आहे. सो पण मग देव मी आता इकडे आणून घेतलेत माझे. सो या आता हळूहळू एक छोटीशी स्पेस आहे इकडे. असंच मुलं इकडे धमाल मस्ती करत असतात. इकडे मी एक अशी बटरफ्लायची फ्रेम लावलेली आहे, बिकॉज सगळंच व्हाईट व्हाईट आहे. सो थोडे डार्क कलर्स टाकायचा ट्राय केलाय.
इकडे अगेन एक छोटंसं हे खूप जुनं माझ्या हजबंडला कोणीतरी दिलं होतं, बिकॉज त्यांना खूप आवडतं असं अँटिक्स वगैरे काही ना काही गोळा करायचं. सो हे एक ते लॉबस्टरचं एक आर्ट आहे. सो ते इथे लावलेलं आहे. इथे एक स्टोरेज आहे. खूप सगळं सामान येऊन जातं ह्याच्यामध्ये. सो एक ते स्टोरेज आहे. आणि बस मग इथे 3 बेडरूम्स आहे. मी तुम्हाला एक एक बेडरूम दाखवते. या इथे अशी नेचर पेंटिंग्स लावलेली आहे. ही रूम जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा भाऊ पण राहतो माझ्याबरोबर आता इथे. सो ही इथे ते लोक राहतात. माझा भाऊ इथे नसतो, तो ऑकलँडपासनं 2 आवर्स ड्राईव्हवर राहतो. पण त्याची वाईफ आणि त्याची मुलगी माझ्याबरोबर इथे राहते. सो त्या दोघी राहतात या रूममध्ये. आम्ही मोस्टली सगळ्या रूम्स सिम्पलच ठेवल्या आहेत, कारण की एवढी स्पेशियस नाही आहे की खूप काही आम्ही तिथे करू शकू. सो बस बेड आहे आणि इथे वॉलवर आम्ही थोडंफार असे डेकोरेटिव्ह पीसेस ठेवले आहेत आणि 2 फ्रेम्स लावलेले आहेत. सो सिम्पल छान वाटतं. इथे त्यांचं वॉर्डरोब आहे. सो they can keep all their stuff inside. So हे वॉर्डरोब आहे. मी तुम्हाला अजून एक रूम दाखवते. या ही माझ्या मुलाची रूम आहे, आर्यनची. त्याचा पण बेड खूप छान आहे, लाइटिंगवाला. युजली मुलांना असं सगळं आवडत असतं. सो म्हणून आम्ही तो बेड लावलाय. आणि अगेन दोन्ही साईडला असं थोडं वॉल हँगिंग्स करून कार्स, एक साईडला कार आहेत आणि एक साईडला बाईक्स आहेत. अगेन ह्या बाईक्स खूप विंटेज आहेत. माझ्या हजबंडनी असंच कुठल्या तरी एक्झिबिशनमधनंच ते आणलेले आहेत. सो त्या विंटेज बाईक्स आहेत. त्यांना खूपच क्रेज आहे बाईक्सचा. आणि त्यांच्याकडे स्वतःकडे पण हार्ली डेव्हिडसन बाईक त्यांनी आत्ताच 2-4 महिन्याआधी घेतलेली आहे. सो ते आहे. ही अशीच एक सिम्पल फ्रेम आहे. या वॉलवर अजून आम्हाला सगळे फोटो फ्रेम्स ना ती वॉल अख्खी डेकोरेट करायची फोटो फ्रेम्सनी. इथे असंच छोटे छोटे त्याच्यासाठीच ठेवलेलं आहे. प्लस हे गिटार आहे. हे अरेला वाजवता येतं बिकॉज स्कूलमध्ये त्यांना शिकवत असतात. सो कधी कधी त्याला इच्छा झाली की तो ते वाजवतो. मग मी तुम्हाला आता माझ्या रूममध्ये घेऊन जाते. या सो ही माझी बेडरूम आहे. ही मास्टर बेडरूम आहे आणि ही बऱ्यापैकी स्पेशियस बेडरूम आहे. हे ड्रेसिंग टेबल आहे माझं. इथे मी माझं सगळं स्टफ ठेवते, मेकअपचं अँड ज्वेलरी अँड ते सगळं. हा स्टडी टेबल आहे. आर्यनच्या रूममध्ये इतकी जागा नाही आहे की मी स्टडी टेबलही तिथे ठेवू शकू, त्यामुळे स्टडी टेबल आम्ही इथे ठेवला आहे आणि तो अभ्यास इथे बसून करतो. मग बस हा माझा बेड आहे. आणि इथे 2 साईड टेबल्स ठेवलेले आहे आम्ही बस, आणि एक एक त्याच्यावर एक छान फ्लावर वास ठेवलेला आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, मला खूप सगळं डेकोरेशन करायचं अजून बाकी आहे. सो हळूहळू आम्ही ते करू आणि मग एकदा फायनल झालं की मी नक्कीच परत तुमच्याबरोबर माझं होम टूर शेअर करेन. आणि तुम्ही बघा इकडचे कर्टन्स, ह्यांना ब्लाइंड्स म्हणतात. मोस्टली इकडे लोक पडदे लावत नाही बिकॉज जागा खूप ऑक्युपाय करतात, असं इकडची मेंटॅलिटी आहे. ऑल्दो मला एवढी आवडत नाही हे ब्लाइंड्स, बट आम्ही लावलंय आत्ता तरी. मग बघेन मी फ्युचरमध्ये नक्कीच हे ब्लाइंड्स काढून पडदे लावीन. सो अशी आहे माझी ही बेडरूम. आणि येस, इकडे माझं वॉर्डरोब आहे. इकडे वॉर्डरोब आहे आणि ही मास्टर बेडरूम आहे. सो अटॅच बाथरूम पण आहे त्याला मागेच. सो हे 3 BHK घर आहे आणि 3 बाथरूम्स आहेत. आणि येस, माझं इकडे एक हे पण आम्ही इंडियावरून आणलं होतं, एक ही फ्रेम लावलेली आहे. ही शंकर पार्वतीच्या नृत्याची फ्रेम आहे. खूप छान आहे ही पण. सो अशी ही माझी बेडरूम आहे. सो हे होतं आमचं छोटंसं घर आणि ही होती माझी छोटीशी होम टूर. आय होप तुम्हाला लोकांना ही होम टूर आवडली असेल. सो काय बोलायचंय, काय बोलायचंय?
ओ माय सेल्फचं, हिला हिच्या सेल्फचं बोलायचं आहे. ओके बोल ना. Hello everyone, my name is Anaya. She is my auntie and she always look after me. I'll be here on each vlog. Okay, yeah. So she'll be here with me in each vlogs. माझा मुलगा थोडा शाय आहे, तो टीनेजर आहे ॲज यू नो, सो थोडा लाजाळू आहे, पण तो पण हळूहळू मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. सो माझे व्लॉग्स मोस्टली आमची लाईफस्टाईल, आम्ही सगळेच इथे वर्किंग आहोत, सो आमची लाईफस्टाईल, ट्रॅव्हल, फूड हे सगळं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि न्यूझीलंड तुम्हाला माहितीच असेल की खूप सुंदर कंट्री आहे आणि ऑकलंड एक खूप सुंदर शहर आहे. मी ऑकलंड जितकं जास्त एक्सप्लोअर आत्तापर्यंत आम्ही जितकं केलं आहे तेच सगळं मी तुम्हाला दाखवेन आणि आय होप तुम्हाला ते खूप आवडेल. सो या, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.